UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक कुणाच्या वरदहस्तानं अंजली दमानियांकडून धक्कादायक आकडेवारी ट्विट करत सवाल। वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यासह हत्या प्रकरणात तुरुंगात टाका, हत्या प्रकरणातील आका लवकर आत गेला पाहिजे, आमदार सुरेश धस यांची मागणी। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार, परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, त्यामुळे हा आमदार उसला समजूत काढा असं काही करावं लागणार नाही, भुजबळांची नाराजी असतानाच अजित पवारांचं सूचक वक्तव्य। आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्सवर बंदी घालण्याचं आवाहन, बेकायदा बॅनर न लावण्याचा निर्णय घेण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाची मोडतोड करून प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई, सोशल मीडियाच्या 11 हँडलवर गुन्हा दाखल, भारत जोडो यात्रेशी संबंधित वक्तव्याची केली होती मोडतोड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न, राज्य सरकारकडून राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरघोस निधी, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम। राज्यात प्रशासकीय खांदेपालट, बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती, तर दिव्यांग कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल डिग्गीकर यांची बदली। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू, आधार कार्डमुळे अडचण झालेल्या महिलांनाही लाभ, पुढील 4 ते 5 दिवसात हप्ता मिळणार। राहुल गांधी थेट भाजी मंडईत, महागाईवरून केंद्र सरकारला घेरलं, लसूण 40 वरून 400 रुपयांवर, मात्र सरकार कुंभकर्णासारखं झोपलंय, राहुल गांधींचा हल्लाबोल। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी बाजारभावात मोठी घसरण, गेल्या 15 दिवसात दर 1500 रुपयांपर्यंत घसरले, कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका। नाताळसह नवीन वर्षाचं स्वागत करणाऱ्यांसाठी खुश खबर, 24, 25 आणि 31 डिसेंबरला हॉटेल, रेस्टॉरंट, बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, 19 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात, भारत पाकिस्तानचा 23 फेब्रुवारीला दुबईत सामना रंगणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।